मंडळी, आपल्याला काय वाटतं की जो माणूस पैसा खूप मिळवतो, खूप प्रकारची शरीर सुखे भोगतो, तोच माणूस भाग्यवान असं आपल्यापैकी प्रत्येकजण समजत असतो. संतांची आणि श्री समर्थांची भाग्यवान पुरुषाची व्याख्या मात्र थोडीशी वेगळी आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताला स्थान असतं तोच खरा भाग्यवान, अशी श्री समर्थांची भाग्यपुरुषाची कल्पना आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की भगवंत शुद्ध जाणीव स्वरूप आहे. जगामधील जितके काही प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या अंतर्यामी तो वावरतो. जो शुद्ध जाणीवेला वश करून घेतो त्या सगळे प्राणी आपोआप वश होतात. सर्व प्राणी वश झाले की माणसाला काहीही कमी पडत नाही. हेच भाग्यवंतांचे लक्षण आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. माणसामधील शुद्ध जाणीव म्हणजे काय, तर त्याच्या हृदयामध्ये वास करणारे आत्मस्वरूप ही त्याची शुद्ध जाणीव आहे. त्याचे ज्ञान करून घेण्यास काय केलं पाहिजे, तर त्याचं अखंड ध्यान केलं पाहिजे. आणि अखंड ध्यान लागण्यास काय केलं पाहिजे, तर त्याचं अखंड स्मरण केलं पाहिजे. आणि याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. माणसे मानस पूजा करतात, त्यामध्ये उपासना मूर्तीचे ध्यान करतात. पण अशा ध्यानामध्ये ध्यान करणारा मी आणि ज्याचं आपल्याला ध्यान करायचं आहे तो वेगळेपणाने उरतात. त्यामुळे पुष्कळ साधन करून देखील अशी माणसे त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाहीत. खरं तर आपण आपल्या स्वरूपाशी अनन्यच आहोत, परंतु भ्रमाने आपण स्वतःला वेगळेपणाने पाहतो आणि ती अनन्यता साधली की मग खऱ्या देवाचे दर्शन घडते, असे श्री समर्थांनी या समासामध्ये सांगितलेले आहे. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकाचा रखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 14वा, समास 8वा, अखंड ध्यान निरूपण. कठीण प्रसंग आला आहे खरा, त्यास उपाय असा की भगवंताला ओळखून अनन्यतेने भजावे. भाग्यवान बनण्याचा उपाय हाच आहे असे समर्थ सांगतात. पवित्र हातांनी बरे अशी अवस्था झाली खरी, पण झाले ते होऊन गेले. आता ब्राह्मणांनी स्वतःला शहाणे करावे, पवित्र हातांनी देवाची पूजा करावी. तसे केले तर सगळ्यांना भाग्यप्राप्ती होईल. जे अभक्त असतात ते व्यवस्थित मूर्ख करंटेपण दारिद्र्य भोगतात. प्रथम आपण काय केलं पाहिजे, तर देवाला ओळखलं पाहिजे. मग अनन्यपणाने त्याची भक्ती करावी. त्या सर्वोत्तमाचे अगदी अखंड ध्यान धरावे. सगळ्यांमध्ये जो उत्तम असतो त्याला सर्वोत्तम असे म्हणतात आणि तोच आत्मा असून बाकीचे सगळे अनात्मा आहेत. आत्मानात्म विवेकाचे हे रहस्य नीटपणे आकलन करून घ्यावे. आत्मा हा जाणीव रूप आहे. तो सगळ्या प्राण्यांच्या अंतर्यामी राहून जाणीवेने त्यांचे वर्तन घडवून आणतो. आत्मा द्रष्टा आहे, अंतरसाक्षी आहे. जाणीव रूपाने तो देहाचे रक्षण करतो. जाणीवेच्या साधनेने सर्व पदार्थांची परीक्षा तो करतो. तो सर्व शरीरांमध्ये राहतो. इंद्रियांच्याकडून आपापली कामे तो आत्मा करून घेतो. सर्व माणसांना अनुभवाने ही गोष्ट समजते. एका प्राण्याचे अंतःकरण म्हणजे खरोखरच सर्व जगाचे अंतःकरण होय. म्हणूनच सर्वांचे अंतःकरण सांभाळावे, ते दुखवू नये. मग दाता आणि भोगता, देणारा आणि घेऊन भोगणारा यांचा परस्पर प्रेमसंबंध जुळतो आणि सर्व काही जुळून जाते. जो जाणीवरूप देव सगळ्या जगामध्ये वावरतो तोच आपल्या अंतःकरणामध्ये वास करतो. त्रैलोक्यातील साऱ्या प्राण्यात तोच जाणीवरूप देव राहतो हे नीट पाहावे. मुळात पाहणारा किंवा द्रष्टा असा तो एकच आहे. तो सर्वात वाटलेला आहे. प्रत्येक प्राण्याच्या देह स्वभावामुळे तो वेगळा वाटतो. प्रत्येक प्राण्याच्या देहाच्या आकाराने तो वेगळा भासला तरी देहाच्या पलीकडे अंतःकरणाच्या दृष्टीने तो एकच आहे. माणसाचे बोलणे चालणे वगैरे खात्रीने तोच करतो. आपली असणारी आणि आपली नसणारी सर्व माणसे, पक्षी, श्वापदे, पशु, किडे, मुंग्या वगैरे सगळे देहधारक प्राणी, खेचर म्हणजे आकाशात फिरणारे, त्यात पिशाचे देखील आली, भूचर, वनचर, नाना प्रकारचे जलचर, असे प्राण्यांचे 4 प्रकार आहेत. त्यांचा विस्तार सगळा सांगणे कठीण आहे. परंतु हे सगळे प्राणी जाणीवेने वागतात असा आपला साक्षात अनुभव आहे. त्या जाणीवेची आणि आपली संगती अगदी अखंड असते.
जगामध्ये सगळ्या प्राण्यांच्या अंतर्यामी व्यापून असणाऱ्या जाणीवेला अनुकूल करून घ्यावे, मग सर्व प्राणी वश होतात. यासाठी आपण अंतर्निष्ठ होणे आवश्यक असते. अंतर्निष्ठ होऊन त्याचे अखंड स्मरण केले की त्याचे अखंड ध्यान लागते आणि मग तो हाती लागतो. जाणीवरूप असा जगाचा अंतरात्मा हा सगळ्या जगाचा स्वामी आहे. तो प्रसन्न करून घ्यावा, म्हणजे मग खूप लोक आपल्या भोवती गोळा होतील. परंतु त्या स्वामीला प्रसन्न करून घेण्याची कला आपल्या वागण्यात आहे. एक जाणीव सर्व प्राण्यांच्या अंतःकरणामध्ये वावरते. त्यामुळे ज्या पुरुषाला बहुजन समाज वश होतो त्याच्यावर जगाचा स्वामी प्रसन्न झाला असे समजावे. तो कसा प्रसन्न करून घ्यावा ते आता समर्थ सांगतात. जगाचा स्वामी आपल्याला अनुकूल करून घ्यायचा असेल तर आपण सर्वांना खुश ठेवावे. माणसाच्या देहाला बरे केले की ते त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचते. दुर्जन माणसाच्या अंतर्यामी देव असतोच, पण त्याचा स्वभाव लाथा झाडण्याचा असतो. समजा राजा रागावला तर आपण त्याच्याशी भांडत नाही, त्याचप्रमाणे दुर्जनाची बरोबरी आपण करू नये. प्रसंगानुसार त्या माणसाला किंवा स्थानाला सोडून जाणे हितकारक असेल तर तसे करावे. नंतर विवेकाने आपले मन शांत करावे. अशा रीतीने विवेकाच्या साधनाने सगळ्या लोकांमध्ये सज्जनपणा प्राप्त करून घ्यावा. आत्मा खरा एकच एक असताना त्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो ना, तो देहांच्यामुळे दिसतो. पाणी एकच आहे, परंतु वनस्पतींच्या भेदाने त्यात निरनिराळे स्वाद उत्पन्न होतात. आत्म्याचे पण अगदी तसेच आहे. जहाल, विष आणि अमृत यांचे स्वाद आणि कार्य अगदी वेगवेगळे असतात, परंतु त्यांच्यामधील पाणीपणा जसाच्या तसाच असतो. त्याचप्रमाणे सगळ्या प्राण्यांमध्ये स्वरूपाने तसाच राहणाऱ्या आत्म्याला साक्षीपणाने पाहिले पाहिजे. जो अंतर्निष्ठ पुरुष असतो त्याची आत्मनिष्ठा विशेष प्रकारची असते. जगामध्ये व्यापून असणाऱ्या जगदीशाला तो ओळखतो. आपण आपल्या डोळ्यांनीच दुसऱ्यांचा डोळा पाहतो, मनानेच मनाचा शोध घेतो. त्याचप्रमाणे स्वतःच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या अंतरात्म्याच्या साधनाने सर्व प्राण्यांमध्ये भरलेला भगवंत पाहावा. त्या अंतरात्म्या वाचून कार्यभाग अडून राहतो. सर्व काही त्याच्या सत्तेने घडते. त्याच्यामुळेच माणूस मोठा विवेक संपन्न बनतो. जागेपणी आपण जी हालचाल करतो तिचा त्या अंतरात्म्याशीच संबंध आहे. स्वप्नामध्ये जे जे घडते त्याचा संबंध देखील त्याच्याशीच असतो. त्याचे अखंड ध्यान राखावे. पण अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण होय. ध्यान आणि स्मरण यांचा परस्पर संबंध लक्षात आला की अखंड स्मरण सहज घडते. हे वर्म काही पुष्कळांच्या ध्यानात येत नाही. ते अनात्म्याचे ध्यान करतात. त्यामध्ये एकाचे एक दिसते. देवाला स्थूल समजून त्याचे ध्यान केलेले उपयोगास येत नाही. उत्तम ध्यान कसे असते यास आपले मन साक्षी असते. हे सहज होणारे ध्यान सोडून निष्कारण श्रम करणे हा एक प्रकारचा दोषच आहे. कारण लोक अंतरात्मा सोडून अनात्म्याचे ध्यान करण्याची धडपड करत असतात, पण प्रयत्न केला तरी ते ध्यान काही टिकत नाही. ध्यानामध्ये नाना व्यक्ती येतात, त्यामुळे मन कासावीस होते व जीवाला उगीच कष्ट होतात. मोठ्या सायासांनी प्रयत्नांनी मूर्तीचे ध्यान करायला गेले तर तेथे एकाचे एक दिसते. जे खरोखर भासायला नको, मनासमोर यायला नको, तेच विलक्षणपणे भासते. यासाठी आपण जे ध्यान करायचे ते देवाचे करायचे का देवालयाचे करायचे याचा आपण आपल्याशीच आधी नीट विचार करावा. आत्मा देव असून देह त्याचे देवालय आहे. त्यापैकी आपली श्रद्धा कुठे असावी हे आपण ठरवावे. देव ओळखून आपला जीव त्याच्यापाशीच गुंतवावा. अंतर्निष्ठेवर आधारलेले ध्यान हे असे असते. दंडक ध्यान म्हणजे परंपरेने चालत आलेले जे ध्यान असते ते याहून थोडे निराळे असते. ज्या ध्यानामध्ये अंतरात्म्याचा साक्षात अनुभव येत नाही अशी अनुमानावर आधारलेली ध्याने म्हणजे सारा वेडेपणा आहे. कल्पनेने कल्पना वाढतच जाते आणि त्याचबरोबर जे ध्यान धरलेले असते ते मोडते. स्थूलाचे ध्यान करण्यात सामान्य लोक बिचारे विनाकारण कष्ट करतात. अशा ध्यानामध्ये देवाला देहधारी मानावे लागते. मग त्या ठिकाणी नाना तऱ्हेचे विकल्प निर्माण होतात. देहाशी संबंध आला की भोग भोगणे, भोग त्यागणे, संपत्ती विपत्ती या सगळ्या गोष्टी येतात. आणि या गोष्टी मनात येऊ लागल्या म्हणजे त्यांच्यावर विचार चालतो आणि
आपला एकदा विचार चालू झाला म्हणजे मग काहीतरी होते. स्वप्नात असल्याप्रमाणे जे दिसू नये ते दिसू लागते. ध्यान आपले बाजूलाच राहते. ध्यान करताना जे दिसते ते सांगता येत नाही. बरे, जे दिसते त्यावर बळजबरीने श्रद्धा ठेवता येत नाही आणि मग साधक मनामध्ये कासावीस होतो. सांगोपांग म्हणजे सर्व दृष्टीने बरोबर ध्यान झाले की नाही याची साक्ष म्हणजे आपले स्वतःचे मनच देते. ध्यान धरताना मनात एकही विकल्प न येणे हे सांगोपांग ध्यानाचे लक्षण आहे. ध्यानामध्ये साधकाचे मन एके ठिकाणी गोळा झाले पाहिजे. अर्धवट मनाने मोडके ध्यान होते, ते काही कामास येत नाही. ज्याला ध्यान साधले तो वरच्या पायरीवर चढलाच पाहिजे. ध्याता आणि ध्येयवस्तू या दोन्ही अनन्य होणे, एकरूप व समरस होणे, यात ध्यानाचे मर्म साठविले आहे. आणि हे मर्म विरून परंपरागत ध्यानाच्या नादी लागणाऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. म्हणून माणसाने बुद्धी वापरून समजून या गोष्टी कराव्यात. सगळीकडे गुंतलेले आपले मन एखाद्याने गोळा करून ध्यान धरण्याचा प्रयत्न केला तर मोडके ध्यान लागेल. त्याने सार्थक होणार नाही याचा तुम्हीच विचार करा. अखंड ध्यान करून ज्याचे हित होत नाही तो पतित म्हणायला हरकत नाही. पण असे होणे शक्यच नाही. ही गोष्ट नीट विचारपूर्वक शोधून पाहावी. ध्यान करताना जो ध्यान धरतो तो आणि ज्याचे ध्यान धरले जाते तो, अशी दोन अंगे असतात. या दोन्हीमध्ये समरसता असणे, त्यांच्यामध्ये वेगळेपणा लोपणे, दोघे अनन्य होणे हे ध्यानाचे प्रधान लक्षण आहे. वास्तविक ध्यान करणारा आणि अंतरात्मा दोघी मुळातच उपजतच अनन्य आहेत. ही गोष्ट साधक शोधून बघत नाही. ज्ञानीपुरुष त्याचा शोध करून अनन्यता अनुभवतो आणि समाधानाने राहतो. स्वानुभव घेण्याची पद्धती ही अशी आहे. आत्मप्रत्यय जर नसेल तर मात्र भ्रमाची बाधा होते. मग माणूस परंपरागत भ्रामक पद्धतीने चालतो. परंपरागत पद्धतीने ध्यान धरणे हे ध्यानाचे लक्षण नसून ते ध्यानाचे अवलक्षण आहे. भ्रमामध्ये वावरणारे लोक तेच घट्ट धरून बसतात. अगदी सामान्य माणसांना खरे ध्यान कोणते आणि खोटे ध्यान कोणते हे कळतच नाही. असे लोक खोट्या बातम्या किंवा कल्पना किंवा मते यांचा प्रसार करतात. निष्कारण आरडाओरडा करतात. पण त्यांच्या मनाने शोध घेतला तर सगळे खोटे आहे असे शेवटी कळते. एकदा एक माणूस ध्यानास बसला. मुकुटधारी मूर्तीचे तो ध्यान करू लागला. मूर्तीच्या गळ्यात घालायचा हार आखूड झाला तेव्हा दुसऱ्याने त्याला सुचवले की अरे, त्यात काय आहे, मुकुट काढून गळ्यात हार घाल म्हणजे झाले. अशा प्रकारे ध्यान धरणारा आणि त्याला युक्ती सुचवणारा दोघेही भ्रमामध्ये वावरतात. जेथे मनाने नुसतीच कल्पना करायची आहे तेथे कल्पना करायला काही लागत नाही. तरी ध्यान धरणारा उगीचच आखूड हाराची खोटी कल्पना करतो. अशा ठिकाणी सांगणारा आणि त्याचे ऐकणारा दोघेही मूर्ख समजावे. मनामध्ये ध्यान करताना प्रत्यक्ष खटपट काहीच करावी लागत नाही. प्रत्यक्ष दोरा घेऊन काही त्याच्यामध्ये फुले गुंफावी लागत नाही. असे असताना कल्पनेने रचलेली माळ आखूड करण्याचे काहीच कारण नसते. तात्पर्य काय तर अशी बुद्धिहीन माणसे सगळी मूर्ख असतात. त्या मूर्खांना समजावण्याची खटपट करण्यात अर्थ नसतो. ज्या पुरुषाने असा परमार्थ केला असेल तशी त्याची परंपरा जगात चालते. त्याला 5-7 अनुयायी मिळतात आणि ते त्याचा अभिमान धरतात. आपल्या साधनाचा प्रत्यक्ष अनुभव येत नसून देखील त्याचा अभिमान धरणे योग्य नाही. औषधाचा गुण येत नसताना रोग्यास झाकून ठेवून मारण्यासारखा हा प्रकार आहे. अशा ठिकाणी सगळा कल्पनेचा गोंधळ असतो, ज्ञान असत नाही. म्हणून खऱ्या साधकाने सर्व संप्रदायाचा अभिमान सोडावा, अनुभव घेऊन मग विवेक मांडावा आणि मग त्या विवेकाच्या बळावर मायेचा पूर्वपक्ष खंडून टाकावा. मायेचा निराश करून परब्रह्माला स्पर्श करावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे आध्यात्मिक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.